लढलेली आहे. काँग्रेस स्वबळावर लढली आणि जे भाजपला हवंय तेच होताना दिसत आहे. कारण परप्रांतीय आणि मुस्लिम मतदारांची भाजपला काय हवंय ते भाजपने पाहावं, मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो. चर्चा सुरू आहे, बघू त्यांच्यात. आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. जे महाराष्ट्र प्रेमी आहेत त्याच्यात काही भाजपातले सुद्धा अस्सल मराठी आहेत, ते सुद्धा येऊ शकतात. ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे. त्याच्यात काही जण भाजपमध्ये सुद्धा आहेत, त्याने हे जे काही चालले ते पाहवत नाहीये किंवा सहन होत नाहीये, ते सुद्धा येऊ शकतात. काँग्रेसने जर जाहीर केलं ना, हो मग आता म्हणजे आणखीन काय बोलायचं, तोडलं का बघा. मला बाकी कोण काय म्हणते त्याच्याशी काही कर्तव्य नाही. मी परत एकदा सांगितलं, महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही दोघं बघतो. सगळे पक्ष बाहेर पडून आघाडी अबाधित आहे. 2018 साली याच मध्ये युतीची घोषणा करताना सत्ता वाटपाचं ही समीकरण ठरलं होतं. आज ठाकरे बंधूंची युती जाहीर होत असताना जर महापालिकेत सत्ता आली तर सत्ता वाटपाचा काही प्रश्न आहे का? त्यावेळेला आम्ही हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे, म्हणून आज आम्ही तो निर्णय जाहीर करत नाही आहोत. आता आमचं दोघांचंच घर आहे ना, दार बंद कशाला करायचं. ठीक आहे, चला. मला असं वाटतं बाकीच्या प्रश्न आता काही तसं काही नाहीये. निवडणुकीपूर्वी अरे झालेलं आहे ना जागा वाटप. माझी निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे, ज्यांचं मुंबईवरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती प्रेम आहे, अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा. धन्यवाद. क्या कर रही है?